नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महावितरणची आणखी एक जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मर्यादित कंपनी मर्यादितची जाहिरात आहे. 29/12 ची ही जाहिरात आहे. विद्युत सहाय्यक पद या ठिकाणची सरळ सेवेची ही जाहिरात 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी या ठिकाणी भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज तुमच्यासाठी असणार आहे आणि हे जर तुम्ही हे कंत्राटी कालावधी पूर्ण केला तर पुढे तंत्रज्ञ म्हणून तुम्हाला पदावर सामावून घेण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, ग्रामसेवक जसं असतं की पुढे तुम्ही परमनंट होतात, तसा हा कार्यक्रम आहे. आणि नक्कीच म्हणायला कंत्राटी असलं तरी इथे तुमच्यासाठी संधी आहे. बघा, इथे 5347 पदं आहेत, ज्यामध्ये अनुसूचित जाती 673, अनुसूचित जमाती 441, 91, विजा 150, भज ब 145, भज क 196, भज ड 108, विमाप्र 108, इतर मागासवर्ग 895, आर्थिक दुर्बल घटक 500, खुल्या प्रवर्गामध्ये 2081 जागा आहेत. मग त्यामध्ये पुन्हा महिलांसाठी आहेत, सर्वसाधारणसाठी आहे, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, शिकाऊ उमेदवार, दिव्यांग, अनाथ या सगळ्यांसाठी या ठिकाणी जागा आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की शैक्षणिक पात्रता काय आहे, शैक्षणिक अर्हता या ठिकाणी काय आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. महत्वाची आहे ती किती आहे बघा. या ठिकाणी जर बघितलं, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं 10+2 म्हणजेच 12वी पास तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि त्याच्या सोबत काय असावं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतला व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीजतंत्री किंवा तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेलं राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं. ते नसेल तर तुमच्याकडे 2 वर्षाचा वीजतंत्री तारतंत्रीचा अभ्यासक्रम त्याचं प्रमाणपत्र असावं. यांच्यासाठी या ठिकाणी ही संधी असणार आहे. वय किमान 18, कमाल 27 वय आहे. मागासवर्गीयांना, आर्थिक दुर्बल घटकांना 5 वर्षाची मर्यादा शिथिल आहे, म्हणजे 32 वर्षापर्यंत. दिव्यांगांना 45, माजी सैनिक 45. महावितरण कंपनीमधले जे पात्र कर्मचारी आहेत त्यांना वयाची अट नाही. खेळाडूंना 5 वर्षाची शिथिलता आहे, अनाथांना ती शिथिलता आहे. आता इथे मानधन काय राहील, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तुम्हाला पहिल्या वर्षासाठी 15,000 रुपये एवढं मानधन असेल, दुसऱ्या वर्षासाठी 16,000 रुपये मानधन असेल, तिसऱ्या वर्षासाठी 17,000 रुपये मानधन असेल. नंतर तुम्ही 3 वर्षे ओके व्यवस्थित काम केलं विद्युत सहाय्यक म्हणून, तर तंत्रज्ञ म्हणून तुमचं त्या ठिकाणी पुढे कंटिन्यू होईल, तुम्ही परमनंट व्हाल आणि तुम्हाला या ठिकाणी 25,880 पासून तो जे पुढचा हे आहे वेतन श्रेणी आहे त्याच्यामध्ये घेतलं जाईल, म्हणजे चांगला पगार या ठिकाणी भेटणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे की अर्ज जे स्वीकृत होणार आहे त्याची लिंक तुम्हाला जानेवारीमध्ये आता ही प्रसिद्ध करण्यात येईल. त्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. परीक्षा होणार आहे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये. आरक्षणासंदर्भातल्या काही तरतुदी आहेत. वेगवेगळ्या घटकांना ज्यांना आरक्षण आहे त्यांना त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित करायचे आहेत. समांतर आरक्षण असेल, महिला आरक्षण असेल, तुमचे व्हेरिफिकेशन्स असतील, त्या सगळ्या बाबी ज्या लागतात, ज्या सगळ्या परीक्षांसाठी आपण बघत असतो, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. माजी सैनिकांचा असेल, समांतर आरक्षण, अनाथांचा असेल, निवड पद्धती कशी राहील तो एक मुद्दा आहे. पहिला मुद्दा या ठिकाणी जो आहे, तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीची टेस्ट या ठिकाणी होणार आहे. ऑनलाईन टेस्ट होईल. त्यामध्ये किमान अर्हता, सामान्य ज्ञान, पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित ती परीक्षा असेल. परीक्षेचं माध्यम मराठी आणि इंग्रजी राहील. ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीसाठी बोलवण्यात येईल, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे तुमची आधी लेखी परीक्षा होणार आहे. आधी लेखी परीक्षा होणार आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणचा जो आहे तो म्हणजे तुम्हाला इथे विषय कसे असणार आहे. लेखी जे असणार आहे 130 प्रश्न 150 गुणांसाठी असणार आहे. त्यामध्ये जे तांत्रिक विषयाचं ज्ञान आहे 50 प्रश्न 110 गुणांसाठी. सामान्य अभियोग्यता जी आहे, तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता, मराठी भाषा, हे तुम्हाला 40 प्रश्न, तर्कशक्तीला, संख्यात्मक अभियोग्यतेला 20 प्रश्न आणि मराठीला 20 प्रश्न असे या ठिकाणी. आणि त्याला अर्धा मार्गाचे ते प्रश्न आहेत पुढचे. एकत्रित 120 मिनिटाचा कालावधी आहे. 130 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे आहे. 1/4 0.25 एवढी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी असणार आहे. निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे, तेही लक्षात ठेवा. पुढे अनुभवाच्या आधारावर प्रतिवर्ष 2 याप्रमाणे तुम्हाला अतिरिक्त 10 गुण या ठिकाणी भेटू शकतात, ज्यांना अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहेत त्यांना. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो तुम्हाला इतर काही बाबी दिल्या आहेत की 150 पैकी प्राप्त जे गुण आहे त्यांचं रूपांतर 90 गुणामध्ये केलं जाईल.
त्यामध्ये कंत्राटी कामगारांना 10 गुणापैकी अनुभवाप्रमाणे अतिरिक्त गुण त्या ठिकाणी ऍड केले जातील तेही म्हटलेलं आहे. अर्ज जो करायचा आहे तो तुम्हाला mahadiscom.in या संकेतस्थळावर तुम्हाला त्या ठिकाणी लिंक भेटेल, त्यावर अर्ज करता येईल. ईमेल आयडी, भ्रमणध्वनी तो तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. इतर डिटेल बाबी या जाहिराती या संकेतस्थळावर तुम्हाला भेटणार आहे. पुढे याच्यात परीक्षा शुल्क आहे. परीक्षा शुल्क कमी आहे तुलनात्मक असं आपण म्हणूया. 250 प्लस जीएसटी, 125 प्लस जीएसटी हा या ठिकाणचं परीक्षा शुल्क आहे. ऑनलाईन तुम्हाला फीस भरता येणार आहे. नो रिफंड तत्वावर या ठिकाणचं हे परीक्षा शुल्क असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तुम्ही महाराष्ट्र.gov.in आरक्षणासंदर्भातल्या ज्या बाबी आहेत त्या इथे डिटेल तुम्हाला दिलेल्या आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे आणि याच्यातले तुम्हाला जे तुमचं सिलेबस आहे त्या सिलेबस मधलं मराठी व्याकरणासाठी तुम्हाला आपण या ठिकाणी बॅच आणलेली आहे अभ्यासकट्टा ऍपवर. तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता हे जे 3 घटक आहेत त्याच्यासाठी स्वतंत्र बॅचेस तुम्हाला अभ्यासकट्टा ऍपवर भेटणार आहे. तुम्ही सरळ सेवेची बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता. सरळ सेवेची बॅच या ठिकाणी जॉईन करता येईल. सुपर बॅच जी आपण म्हणतोय PCS IBPS पॅटर्न नुसारची सुपर बॅच या ठिकाणी तुम्हाला जॉईन करता येईल, ज्यामध्ये तुम्हाला इतर पदांची सुद्धा तयारी करता येणार आहे. इथे मराठीची तयारी होऊन जाईल, गणित बुद्धिमत्तेची तयारी होऊन जाईल, किंवा फक्त मराठी आणि फक्त गणित बुद्धिमत्तेची स्वतंत्र बॅचही तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. सध्या हॅपी न्यू इयर ऑफर चालू आहे अभ्यासकट्टा ऍपवर. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रवेश घेऊ शकतात आणि आपला अभ्यास सोपा करू शकतात. चला, तुम्हाला सगळे अपडेट्स या चॅनलला भेटत राहील. व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.